तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना आज नजरकैदेत ठेवण्यात आल्याची घटना घडली असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला। दरम्यान या घडामोडींवर संजय राऊतांनी ट्विट करत टीका केली। शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवणं ही सरकारची झुंडशाही आहे अशी टीका राऊतांनी केली। या संदर्भात काय ट्विट करण्यात आले ते पाहूया। शिर्डी कोपरगाव संगमनेर राहता पोलीस स्टेशनला शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवणं ही सरकारची झुंडशाही आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। सकाळी 10 वाजल्यापासून शेकडो शिवसैनिकांना शिर्डी कोपरगाव शहर तसंच कोपरगाव ग्रामीण संगमनेर राहता पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे। गद्दार खासदार ज्या रस्त्याने प्रवास करत आहेत तेच रस्ते पूर्णपणे बंद करून ठेवण्यात आले आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं। अहिल्यानगर पोलिसांना शिवसैनिकांना अटकेत ठेवण्याचे आदेश स्वतः फडणवीसांनी दिले आहेत का, ही सरकारी दहशत आहे का, असं संजय राऊत यांनी म्हटलं। उघडपणे फिरण्याची हिंमत नाही तर गद्दारी केली कशाला, अहिल्यानगर पोलिसांनी तात्काळ सर्व शिवसैनिकांना सोडावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर शिंदेंनी भविष्यात पक्षांतर्गत जबाबदारी दिल्यास नक्की स्वीकारेन असं गोकुळ गीतेंनी म्हटलं। मी जिथे कुठे असतो त्या पक्षाचं प्रामाणिक काम करतो असं गोकुळ गीतेंनी म्हटलं। काही कारण नाही, मी जिथे कुठे असतो त्या पक्षाचं प्रामाणिक काम करतो। शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार तुम्ही नेहमी? मी आता या ठिकाणी विधिमंडळ सहयोगी सदस्य झालेला आहे। भविष्यात त्यांनी मला त्या ठिकाणी पक्षांतर्गत काही जबाबदारी दिली तर मी नक्की राहीन। नक्कीच काय जबाबदारी मिळावी अशी अपेक्षा? नाही, काय अजून असा काही विचार केलेला नाही। आता फक्त आमदार झालेलो आहे। आता सध्या या लोकांची कामं मार्गी लावू, मग पुढे बघूया। एकनाथ शिंदेची भेट झाली, काही चर्चा झाली त्यांच्याशी? काल संध्याकाळी एक 15-20 मिनिटं साहेब मला नंदनवन बंगल्यावर भेटले। काही नाही, त्यांना थोडे त्या ठिकाणी उमेदवार पण त्यांनी माझं कौतुक पण केलं की अरे यार, आम्ही एवढे सगळे त्या ठिकाणी असताना तू कशी निवडणूक हँडल केली। नालासोपारा पूर्वच्या तुळींज टाकी रोडच्या सिग्नल जवळ 2 रिक्षावाल्यांची हाणामारी पाहायला। क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाल्यानंतर जबर हाणामारी करण्यात आली। मात्र सिग्नल जवळ पोलीस उपस्थित नसल्यानं वाहतूक कोंडीमुळे सामान्यांचे हाल होत आहेत। नेहमीप्रमाणे पोलीस उशिरा आल्यानंतर पोलिसांनी भांडण मिटवलं, वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली। तर रायगडच्या ममदापूरमध्ये पहिल्याच पावसामध्ये रस्ता बंद झालाय। रस्त्याचं नदीत रूपांतर झालंय। नेरळ विकास संकुल प्राधिकरण हद्दीतील ममदापूर गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यानं ग्रामस्थ त्रस्त झालेत। रस्त्यालगत करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप नागरिकांचा आहे। गुडघाभर पाण्यातून प्रवास करण्याची ग्रामस्थांवर वेळ आली आहे। तर माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शेतकरी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर पुण्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली। आज सकाळपासूनच पुण्यामध्ये ढगाळ वातावरण होतं, मात्र सायंकाळनंतर शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली। पाऊस झाल्यानं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होताना चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळते। आपण बघू शकतो की सध्या पुण्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण जे चित्र आहे ते पाहायला मिळत होतं, मात्र आता सायंकाळी 7 वाजल्यापासून पुण्यामध्ये संत गतीने पावसाची संतधार जी आहे ते सध्या सुरू असलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मान्सून पुन्हा एकदा राज्यामध्ये सक्रिय होत असताना हे दिलासादायक चित्र जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पुढील 2 दिवस पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत आता राज्यभरात सर्वदूर पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज सुद्धा वर्तवला आहे। आपण बघू शकतो की गेली 2 तासापासून पुण्यामध्ये त्या पावसाच्या सरी बरसतानाचं चित्र जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील 2 दिवसामध्ये सुद्धा पावसाचा जोर जो आहे तो वाढणार आहे आणि पुणेकरांना मान्सूनच्या पर्वाचं किंवा मान्सूनचं जे आगमन झालेलं आहे त्यामुळे एकंदरीतच सर्व वातावरणामध्ये गारवा आणि नागरिकांमध्ये सुद्धा सध्या एक दिलासादायक चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। तर ठाण्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। दुपारपासून ठाण्यामध्ये ढगाळ वातावरण होतं। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वीज पडून 3घांचा मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेत। यवतमाळ जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला।
कळंबमधील 2 तर उमरखेडमधील एकाचा मृत्यू झालेला आहे. तर भांडूप स्टेशन परिसरात मागील 20 मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. भांडूपच्या संपूर्ण या परिसरामध्ये मागील 20 मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये सध्या पावसाचा इशारा देण्यात आला आणि त्यानंतर मुंबईमध्ये जोरदार पावसाला आता सुरुवात झालेली आहे. भांडूप स्टेशन परिसरामधली हे आपण दृश्य पाहतो आहोत. या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी पाहायला मिळते. मान्सून सक्रिय झालेला आहे. उद्यापर्यंत आणखीन मान्सून महाराष्ट्रभरामध्ये सक्रिय होईल आणि त्यामुळे मुंबईमध्ये आता चांगला पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतो. तर विजांच्या कडकडाटासह आता भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस जी आहे ती पाहायला मिळतोय. विजांच्या कडकडाटासह भंडारा शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस बरसला. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी पावसामुळे सुखावलेले आहेत.